केदारनाथ मंदिर आता भाविकांसाठी दर्शनासाठी खुलं झालंय। महादेवाच्या पूजेनंतर मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं। भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय। केदारनाथमध्ये शेकडो भाविक दाखल झालेले आहेत। केदारनाथ मंदिर 10,000 किलो फुलांनी सजवण्यात आलंय। ही दृश्य सध्या आपण बघतोय। केदारनाथ मंदिराचे दरवाजे अखेर उघडलेले आहेत। सगळ्या भक्तांसाठी आनंदाची ही बातमी म्हणावी लागेल। दुसरीकडची दृश्य आपण बघतोय। हेलिकॉप्टरनं मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली तेव्हाची दृश्य आपण पाहतोय। आणि तिसरी दृश्य आहेत भाविकांमध्ये जो उत्साह दिसतोय, पारंपरिक वाद्यांच्या तालावर इथे पूजा अर्चा पार पडलेली आहे त्याची दृश्य। शंखनाद करत पारंपरिक वाद्यांच्या तालावर पूजा अर्चा करत हा दिवस सगळ्या भक्तांनी साजरा केलेला आहे। आपण बघतोय केदारनाथ मंदिर आता भाविकांसाठी खुलं झालंय। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, केदारनाथ धाम आता भक्तांसाठी खुलं झालेलं आहे, काय नेमकं वातावरण तिथे पाहायला मिळतंय? अगदीच सर्वांची इच्छा असते की पहिल्याच दिवशी सर्वात अगोदर बाबा केदारनाथचं दर्शन घ्यायचं। त्याच्यासाठी लोकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत होती आणि आता दरवाजे उघडलेले आहेत। याची डोळा भगवान केदारनाथला पाहण्यासाठी, बाबा केदारनाथला पाहण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले आहे। रुद्राभिषेक झाला, शिवतांडव स्तोत्राचा पाठ करण्यात आला आणि सर्वात पहिल्यांदा आपल्या भगवानाचं बाबा केदारनाथचं दर्शन घेण्यासाठी लोक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। साधारण 2,500 ते 3,000 लोक या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि पुढील 6 महिने आता बाबा केदारनाथचं दर्शन जे आहे ते होणार आहे। 4 धाम यात्रा असते, त्याच्यामध्ये अक्षय तृतीय 30 एप्रिल पासून ही यात्रा सुरू होते। गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे उघडलेले आहेत। बद्रीनाथचे 4 तारखेला उघडतील। ते एकंदरीत आपण जर पाहिलं, गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ अशी मिळून ही 4 धाम यात्रा होती। या 4 धाम यात्रेचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत देशभरातून येत असतात आणि केदारनाथ या असं म्हटलं जातं, केदारनाथ हे स्वतः स्वयंभू मंदिर आहे आणि केदारनाथ धामचे मंदिर जर आपण पाहिलं तर आता फुलांनी सजलेलं आहे। केदारनाथ धामच्या इथे भाविकांवरती फुलांचा वर्षाव हेलिकॉप्टर मधून करण्यात आलेला आहे। तर त्यामुळं सगळ्यात मोठ्या आनंदाचा क्षण आहे। अगदी, आणि हाच आनंद साजरा करताना हे सगळे भाविक दृश्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात। धन्यवाद शिवाजी दिलेल्या तपशिलांसाठी।